तिकडे प्रशांत कोरटकर आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। कोल्हापूर कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाला असल्यामुळे कोरटकर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचं कोरटकर यांच्या निकटवर्ती यांनी सांगितलंय। पण कोल्हापूर कोर्टाचा आदेश अद्यापपर्यंत कोर्टाच्या वेबसाईटवर अपलोड झालेला नाही। कोर्टाने आपल्या आदेशात कोरटकर यांना अंतरिम दिलासा देताना कोणकोणत्या अटी टाकल्या याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही। त्यामुळे कोरटकर यांची पत्रकार परिषद होण्यावर साशंकता आहे। कोरटकरचं पहिलं नाव अब्दुल असेल, त्यामुळेच तो महाराजांबद्दल असा बोलू शकतो, कारण कुठलाही हिंदू असं बोलणार नाही, असं मंत्री नितेश राणे यांनी यावर म्हटलं आहे। या देवाभावीच्या राज्यामध्ये ना सापडत नाही असं वाक्य नाही कुठे ना। त्याला कुठल्याही बेळामध्ये अगर लपला असेल ना तर त्याला बाहेर काढू। तिथे तुम्ही चिंता करू नका। हे आमच्या देवाभाऊचं राज्य आहे। इथे कोणीही महाराजांचा अपमान करून कोणालाही आम्ही सोडणार नाही, मग तो कोणी असो। कदाचित त्या कोरटकरचं पहिलं नाव अब्दुल असेल म्हणून कोण अशाच प्रकारचाच माणूस महाराजांच्या विरोधात बोलू शकतो। कुठलाही हिंदू बोलू शकणार नाही, कारण तो अब्दुल कोरटकर असेल त्याचं नाव, म्हणून होत असेल तर। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत। प्रवीण, प्रशांत कोरटकर, जे तो मी नवेच म्हणणारे प्रशांत कोरटकर, आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता, नेमकी काय भूमिका असते मांडू शकतात? मुळातच पत्रकार परिषद घेणं योग्य आहे किंवा कायद्याला अनुसरून आहे का, हाच प्रश्न उपस्थित होतोय। कारण की त्यांना ज्या पद्धतीनं अंतरिम जामीन दिला आहे, हा जामीन पुढच्या सुनावणीपर्यंत आहे। म्हणजे पुढच्या 11 तारखेला, म्हणजे कालचा दिवस धरून पुढच्या 11 दिवस, हा 11 दिवसानंतर सुनावणी होणार आहे आणि दिलासा जो आहे हा 11 दिवसांचा आहे। त्यामुळे 11 दिवसानंतर 11 तारखेला कोर्टात पुढे बाजू मांडायची आहे। आता दरम्यान 11 दिवस कोर्टानं अंतरिम जामीन देत असताना अटी शर्ती ज्या आहेत त्या कोणत्या दिल्या आहे? मीडियाशी त्यांना बोलता येणार आहे का? त्यांना पत्रकार परिषद घेता येणार आहे का? आणि हे सगळं सुरू असताना काल शनिवार असल्यामुळे याचा आदेश जो आहे कोर्टानं दिलेला तो काही अपलोड होऊ शकला नाही, तो सोमवारी अपलोड होऊ शकेल। त्यामुळे अतिउत्साहाचं होईल तर आता जर पत्रकार परिषद कोरटकरांनी घेतली तर, त्यामुळे साशंकता आहे। दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणामध्ये नागपुरात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे। सुप्रीम कोर्टानं यापूर्वी म्हटलं होतं की एकाच प्रकरणामध्ये अनेक गुन्हे दाखल केले जाऊ शकत नाही, कारण की कायद्यानुसार एकच गुन्हा ठेवला पाहिजे आणि इतर जर गुन्हे दाखल केले तर न्याय प्रक्रियेवर, न्यायव्यवस्थेवर ताण निर्माण होतो, इतर केसेस मागे राहतात। त्यामुळे हाच या सुप्रीम कोर्टानं जे आदेश दिले होते त्याच आदेशाला अनुसरून नागपूर पोलीस काही गुन्हा दाखल करायला तयार नव्हते, पण शिवप्रेमींच्या आग्रहानंतर दबावामुळे नागपुरात बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय। त्याही प्रकरणामध्ये जामीन कोरटकरला घ्यावा लागेल किंवा या हे जे प्रकरण आहे हे ज्या कोल्हापूर न्यायालयानं जामीन दिला आहे त्यापर्यंत ते पोचवावं लागेल। त्यामुळे या जामिनावर त्याचा काही असर होतो का हे पाहावं लागेल। त्यामुळे कोरटकरच्या निकटवर्तीयांनी सांगितलंय की तो पत्रकार परिषद घेणार आहे, पण या पत्रकार परिषद जिथे घेतली जाईल तिथे शिवप्रेमी जातील, विरोध करतील। त्यामुळे साशंकता जी आहे ती या पत्रकार परिषदेवर आहे। पण जामीन देताना अटी शर्तीचं पालन केलं पाहिजे। जर ते अटी शर्तीचं पालन केलं नाही तर कोरटकरचा पाय आणखी खोलात जाणार आहे। नक्कीच प्रवीण, त्यामुळे ही पत्रकार परिषद नेमकी होते की नाही, आणि झालीच तर कोरटकर नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।